हे जे यश आहे, संपत्ती आहे, पैसा आहे, लोकांचं प्रेम आहे, मानसन्मान आहे, या सगळ्या गोष्टी मिळाल्या म्हणजे आपल्याला परमेश्वराची आपल्यावर कृपा झाली असं समजणं चूक आहे. या सगळ्या गोष्टी मिळवल्याने परमेश्वराची कृपा आपल्यावर होत नाही. तर परमेश्वराची कृपा आपल्यावर कधी होते? जेव्हा आपल्या अंतर्मनातला जो गुंता आहे तो सोडवला जातो. त्यांनी विशिष्ट शब्द असा वापरला की आंतरिक चिंतन बदलना, इसे परमेश्वर की कृपा कह सकते हैं. म्हणजे आंतरिक चिंतन आपलं बदलतं तेव्हा परमेश्वराची आपल्यावर कृपा झाली आहे असं समजावं. आता आंतरिक चिंतन बदलणं म्हणजे काय? तर आपले जे अंतर्मनाचा आवाज आहे, ज्याबद्दल आपण एवढे व्हिडिओज बनवले आहेत, तो अंतर्मनाचा आवाज ठळक होणं, तुमच्या आत्म्याचं किंवा तुमचं अंतर्मनाचं जे बोलणं आहे स्वतःशी ते बदलणं, तुमचे विचार बदलणं, तुमचे विचार अंतर्मुखी होत जाणं, अजून आतल्या आत विचार होत जाणं, किंवा सृष्टीबद्दलचे तुमची कल्पना बदलणं, उथळ विचारांना एक खोलपणा येणं, काय चूक काय बरोबर हे कळणं, मी या जगात कशासाठी आले आहे, माझा नेमका हेतू काय, मला सुख नक्की कशाने मिळेल, ही गोष्ट ओळखणं, स्वतःचा मार्ग निवडणं, या सगळ्या गोष्टींना आंतरिक चिंतन बदलणं असं म्हणतात. आपण मानव अतिशय बहिर्मुखी आहोत. बहिर्मुखी म्हणजे आपले विचार, आपली इंद्रिय सतत बाहेरच्या दिशेनं भागत असतात. बाहेरच्या दिशेनं आपण दौडत असतो. आपल्याला असं वाटतं की पैसा मिळाला, प्रसिद्धी मिळाली, मानसन्मान मिळाला, लोकांचं कौतुक मिळालं आपल्याला, तर आपण ऐशो आराम मिळाला तर आपण सुखी होऊ. मात्र खरं सुख कशात आहे? आंतरिक विचार बदलणं, याच्यात पहिलं सुख आहे. दुसरं सुख आहे ते म्हणजे संतांचं तुम्हाला सोबत मिळणं, संतांची सोबत, त्यांचा सहवास मिळणं, याच्यात दुसरं सुख दडलेलं आहे. आणि तिसरं सुख दडलेलं आहे ते म्हणजे प्रतिकूलता. आता प्रतिकूलतेबद्दल देखील ते खूप महत्वाची गोष्ट बोललेत. ते म्हणजे जोवर तुमच्या आयुष्यात प्रतिकूलता येत नाही, तुमच्या विचारांमध्ये प्रतिकूलता येत नाही, तोवर परमेश्वराची कृपा तुमच्यावर होऊच शकत नाही आणि तोवर तुम्ही अध्यात्माच्या मार्गाला लागूच शकत नाही. आता प्रतिकूलता म्हणजे काय? अडचणी, प्रॉब्लेम्स किंवा कॉन्फ्लिक्ट ज्याला आपण म्हणतो, किंवा समाजासाठी मी काय करू शकते, हे जे सगळे प्रतिकूल प्रश्न जेव्हा तुमच्या मनात उद्भवू लागतात, जेव्हा तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात काही अडचणी जाणवतात, जेव्हा तुम्हाला प्रतिकूलता जाणवते, समाजातला फोलपणा जाणवतो, संसारातला फोलपणा जाणवतो, जेव्हा आपल्याला रिअलाइज व्हायला लागतं, कळायला लागतं, त्याला म्हणतात प्रतिकूलता.